आकाशी स्वप्नांना हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते, सावरते बावरते घळते अळघळते कापळते, कधी आशेच्या हिंडोळ्यांवर मन हे वेडे झुलते, मन तरंग होनी पाण्यावरती फिरते, क्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आहे 31 मार्च 2025 आणि आज सगळ्यांसाठीच, माझ्यासाठी आणि मातोश्री आणि पिताश्रींसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. सो इंट्रोड्युसिंग मिस्टर अँड मिसेस परब. हे आहेत आमचे पिताश्री, हे आहेत मातोश्री. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणजे अजूनपर्यंत एक खूप मोठा बंपर सरप्राईज आहे आज यांच्यासाठी, रिटायरमेंटचा. काय वाटतं तुम्हाला? पप्पांपासून स्टार्ट करूया. काय असेल सरप्राईज? आता मला काय माहिती नाही, माझा मुलगा नाही गेस तर केलं पाहिजे ना. आता एवढे नटलायत तुम्ही एकदम नवीन कपडे घालून, काय सरप्राईज असेल? सरप्राईज आता काहीतरी मोठंच असणार. काय पण गेस करा. गेस म्हणजे काय, आता कुठेतरी चांगल्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे असणार. हा, आणि अजून 2-3 करा. चांगले कुठेतरी घेऊन जायला फिरायला आम्हाला तो. अच्छा, आणि तुला काय वाटते? माझा मुलगा कधी काय कुठे काय करेल आणि कोणतं सरप्राईज देईल ते मला माहित नाही. पण गेस करायचं असतं. गेस काय करायचं? गेस्ट करू. एवढं तुला नटवलंय तर काय असेल सरप्राईज? गेस्ट आता काय कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाईल आणि एवढे वर्ष मी काय बोलत असेल, माझं हे स्वप्न आहे किंवा काय आहे ते पूर्ण करत असेल. अच्छा, ठीक आहे. कदाचित. पण काय त्याच्यातली पण कोणती स्वप्नांची लिस्ट मोठी आहे ना तुझी, संपत नाही ती लिस्ट. ती लिस्ट सांगू शकत नाही. हा, मग लिस्ट मोठी मग आहे. त्याच्यातली कोणती तरी एक अशीच जे काय माझ्यासाठी देईल हा सरप्राईज, हा ते माझ्यासाठी जगातलं मोठं सरप्राईज असेल. अच्छा, आणि त्याचे मी मनापासून धन्यवाद करते. अच्छा, अजून सरप्राईज भेटत. धन्यवाद ते नंतर करू आपण. चला, आता आम्ही निघतोय. अजूनपर्यंत ह्यांना कल्पना नाही. तुम्हाला थंबनेल वरून माहिती आहे की सरप्राईज काय आहे. त्यांना कळणार ना थंबनेल वरती. युट्यूबला व्हिडिओ जाणार तर त्यांना थंबनेल वरती कळणार. ह्यांना अजून कळलेलं नाहीये. सो स्टे ट्यून. झालं 10 मिनिटावरती. अजून काय अंदाज लागतोय की नाही? अंदाज कदाचित विमानात बसवशील. तुम्हाला काय वाटतंय? हा, मला काय अंदाज येत नाही. ठीक आहे, बघूया. तुम्हाला बोललोय मी 4 वाजेपर्यंत तुम्हाला मोकळा करणार. एवढा मोठा गेस? हा, 4 वाजेपर्यंत मोकळे कसे करणार मी तुम्हाला? अजून काहीतरी बोल. अजून काय 5 स्टार हॉटेलला नेत असतील. अजून काय? अजून बाबा तू काही करू शकतोस, मी गेस्ट करू शकत नाही. काय गेस केलंस? विमानातच बसवणार. चल बघू काय ते. मग बघ, इथे छत्रपती टर्मिनल, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल. इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक कुठे जायचं? इंटरनॅशनल की डोमेस्टिक? डोमेस्टिक. डोमेस्टिक टर्मिनल डालेस तू? जा रहे क्या हम लोग डोमेस्टिक टर्मिनल्स में? हाँ, ते वक्त त्यांना पण अंदाज नाही. बोलते अरे क्या डोमेस्टिक में लेके जा रहे, पका रे. त्यांना मी सक्त ताकीद दिली आहे ना नाही बोलायचं म्हणून ते बोलला नाही. हे सहारा आहे ना बहुतेक. काय हो? कार्गो नाही, ते रेस्टॉरंट गोल फिरतात ते गेलं वाटतं मागे. इंटरनॅशनलचा ऑप्शन गेला तुझा. तिकडून मार्ग आहे. पण मी इंटरनॅशनल नाहीच बोलले. अगं पण तू डोमेस्टिक बोललीस ना. डोमेस्टिक पण गेला की.
गेलं. अहो डोमेस्टिक तर इथून जातं टर्मिनस. आपण तर इकडे जातच नाही. आपण लेफ्ट घेतोय. आता बोल या साईडला घेणार ना, कोण घेणार? राईटला घेणार ना. बघ आता बघ मग राईटला गाडी नसते का? अशी राईटला घेईन. बघ तिकडे स्पष्ट लिहिलंय डोमेस्टिक टर्मिनल्स 1. तेथेच जाणार. बघ बघू कुठे चालली आहे गाडी. बघ बघूया ना. राईटला वळणार. मी सांगते तुला. कुठच्या राईटला वळली? इकडे राईट की लेफ्ट? राईट लेफ्ट काय कोणतं आहे? लेफ्ट. अरे किधर गया? क्या हुआ तेरे गॅस का? कसं आहे आमच्या मातोश्रींची स्वप्न जरा लयच मोठी आहेत. हा? काय आलं? हा? तिला वाटतंय डोमेस्टिक इंटरनॅशनल फ्लाईट. डोमेस्टिक गेलं राईटला, आम्ही लेफ्टला आलो. आता बोल. ठीक आहे. नाही तर नाही. आता काय त्याच्यामध्ये दुसरं मला कुठलं तरी का? असेल त्याच्यात काय एवढं. हा आता अजून बोल. छोटं मोठं पूर्ण तर आता करतोयच एक्सपेक्टेशन ना. हाय केलेस आता तू ना. पूर्ण तर करतोच आता लोक काय बोलतील मला की विमानात बसायचं होतं डोमेस्टिक मध्ये, कुठेच घेऊन गेला नाही. आता दुसरा गेस काय? 5 स्टार हॉटेल. पप्पांचं काय? अजून पप्पा तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतंय? 5 स्टार अजून क्लूलेस बसलेत? अजून क्लूलेस? मध्ये जाते. तरी मनात काय वाटतंय तुमचं ते तरी सांगा. कार्गो विमान. हा कार्गो विमान. हे काय असतं आता? हे काय हे आपण इकडे काहीतरी हिल्लो ना गो. काय बाबा माहित नाही. नाही अजून. आता अजून पण मला माहित नाही हा जे काय असेल छोटं मोठं. आता छोटं मोठं. आता मगाशी तर तुला डोमेस्टिकला जायचं होतं का? हा? आता काय झालं? आता छोटं मोठं वरती आलं. काय ना. मग इथं रस्ते थोडीफार माहिती पडकलाय. कोणा काय ते नेसील ते कुठे नेसील ते चांगलंच असणार. पप्पा गेस पण करायला मागत नाहीत. तुमचं मन काय बोलतंय ते बोला. मन काय बोलतंय? डोक्याच्या बाहेर आहे सगळं. अजून डोक्याच्या बाहेर आहे. तू बाबा कुठे पण काय पण करू शकतो. आम्ही नाही बाबा बोलू शकतो. थांबा कळेल. अजून 6 मिनिटात कळेल. डोमेस्टिक वरून उडायचं होतं ना तुला. हे बघ उडवलं बघ तुला. हे बघ हे बघ मोठं विमान गेलं बघ. झाडातून गेलं. कुठे गेलं ते? गेलं. आता काहीतरी कुठेतरी असं म्हणजे मुलांसाठी. कुठच्या मुलांसाठी? आपले आता मुलगा इकडे समोर बसलाय तुझ्या. कुठच्या मुलांसाठी तुला काय करायचंय? व्यंग नसलेली मुलं असं. त्यांच्यासोबत आपण काय सेलिब्रेट करणार? काय सेलिब्रेट म्हणजे काहीतरी द्यायचं त्यांना आपल्या थ्रू. झालं अजून 3-4 मिनिटं राहिलेत बघ. आपल्या थ्रू द्यायचं त्यांना. लास्ट चान्स आहे तुझा. तू फायनल सांग काय आता ते. फायनल कदाचित हेच आहे काय? की त्या मुलांसाठी द्यायचं काहीतरी. हे पण पप्पांचं फायनलच सांगायचं. पप्पा गेसच हे करत पण नाही. माझं एक स्वप्न होतं की त्या मुलांसाठी करायचं द्यायचं. पप्पांचं फायनल काय? बघा 3च मिनिटे उरली आहेत. आता कळेल तुम्हाला काय ते. तुम्हाला तर नॉलेज आहे ना रस्त्यांचं. तुम्हाला तर नॉलेज आहे रस्त्यांचं. तिचं एक वेळेस बघ सांगू शकतो. ती पाट्या वाचून करते सगळं. काय वाचून? पाट्या वाचतेस ना सगळं. डोमेस्टिक इंटरनॅशनल. पाट्या नाही. हे पण माझं एक स्वप्न होतं की त्या मुलांसाठी काय नाही काय करावं. आपण आलोय जुहू मध्ये पप्पा. जुहू मध्ये काय काय आहे? जीव चौपाटीवर राहणार आपण. आणि चौपाटी. चौपाटीवरती पावभाजी घेऊन पावभाजी खाऊन तुम्हाला रिटर्न भरून आत. नाही मला तर हेच असंच वाटते. त्या मुलांसाठी काय नाही काय करायचं. तुझं मत बदललंय. तू तर खूप ठाम होतीस पहिली. ठाम होती पण ह्याच्यावर हे पण मला माझं होतं. हे पण ठीक आहे. मातोश्री 1 मिनिटावरती आहे. काय वाचल्यात काय काही अंदाज येतोय पप्पा? अजून हॉस्पिटलमध्ये काहीतरी मुलांना वाचण्यासाठी अजून अंदाज नाही. घेऊन जाऊ शकतो. नाही अंदाज तरी येतच नाही आता. आता तर आपण 1 मिनिटावरती आहे.
आता आपण एअरपोर्ट, एका मिनिटावरती पण नाहीये. एअरपोर्ट. विमान पत्ता मी काय बोलले शपथ. कुठे आहे आपण? मी बघ सांगितलं बघ ना. बरोबर. इधर आया. ये क्या है? चालू है क्या यहाँ पे एयरपोर्ट? टर्मिनस पे जाना है. वाव. चालू है बंद है? चालू आहे. बघ मी बोललेली चल चल. चल चल नाही खरोखर. पण एअरपोर्टला आतमध्ये हे कसलं एअरपोर्ट आहे? एअरपोर्ट नाही इथेच थांबणार आपल्याला. ह्याच्या आत नाही शिरायला देणार. मी बोलले ना. पप्पांनी गेस केलेलं चार्टर, कारगिल चार्टर. कारगिल चालू ते आता बघू आता कोणतं आहे ते. म्हणजे ते अशी तुला कशात बसायचंय? विमानात, हेलिकॉप्टर मध्ये की बोटीत? बोटी. हा मग बोट पण असेल ना इकडे आतमध्ये, समुद्र आहे. जर एवढं मी आणलं तुला आणि तुला बोटीत बसवलं, तुला काय वाटेल मग? अजून बसलंच नाही कशामध्ये तर. काय तुला कशात बसायची इच्छा आहे? कशामध्ये? विमान आणि हेलिकॉप्टर निघालं तर हेलिकॉप्टर मध्ये विमान आहे ना शेवटी. शेवटी तर काहीतरी वर उडणार पाहिजे. हा. मग त्यापेक्षा तुला फुगे लावूनच उडवतो ना. तसं नाही कारण मी लहानपणापासून बघितलंय. इथे पॅराग्लायडिंग पण करतात, तुला माहिती आहे. मला विमानात बसायचं. तुला डोंगरावरून ढकलून देणार पॅराग्लायडिंग करायला. लहानपणापासूनच इच्छा होती की विमानात बसायचं. पण अजून आम्ही आता आज शिरलेले आहोत आणि आम्हाला दुसऱ्या गाडीने पिकअप केलेला आहे. इथे आता चार्टर्स आहेत सगळे. बत्तीवाला भगवती फ्लाइंग चार्टर्स यांच्यासोबत आज आम्ही फ्लाय करणार आहोत. ही गाडी आम्हाला होती जिने आपल्याला ड्रॉप केला. तुला काय पब्लिक मध्ये जायचं होतं? प्रायव्हेट करतोस तुला पब्लिक म्हणून जायचं होतं का? असं नाही रे, तरी पण एवढं. हे असेल बहुतेक आमचं विमान. अजून तरी कन्फर्म नाही, बट लेट्स सी. मग पहिला एक्सपिरियन्स आहे ना. इच्छा होती ना तुझी म्हणून प्रायव्हेट एवढं. फक्त तिघांचं. हे वा, आहा. फक्त 3 माणसं पागल आहेस काय? मग एवढं पण करायचं नाही. हे बघ, हे आता आपल्याला इकडे 30 मिनिटं वेट टाइम आहे. पाण्याची बॉटल एक विमान गेलेलं आहे ऑलरेडी. ते विमान आलं की आपलं विमान. आता आराम करायचा आहे, फक्त थोडे फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायचे. नका असं ते, ही पण कम्फर्टेबल आहे त्याची. अरे पण एवढं कशाला? कशाला म्हणजे? प्रायव्हेट मग इच्छा आहे ना तुझी. मग माझी. तुला रेग्युलर ह्याच्यामधून घेऊन जाणार. पहिला एक्सपिरियन्स, नंतर जाऊ दुसरीकडे विमानाने, आपल्या मोठ्या विमानाने. पहिला असला तरी पण ते. हा मग तेव्हा आपण जाऊ कुठे रे. हो तरी पण एवढं पण एवढं पण करायचं काय? मुलांनी आता मी सांगेन काळीच काढून दे, तू देशील. मग देईल ना, त्यात काय. तुम्हाला काय वाटतंय मग? एवढं मोठं. तुम्हाला काय वाटतंय मग? तुमचं काय वाटतं? आरामदायक. ते तर बोलतायत विमान सोडून द्या, मला ही खुर्ची द्या. ही अशी खुर्ची घेऊन बसून राहतो. रिटायर झालेला ना माणूस आराम करतोय खुर्चीमध्ये. गावात ठेवलेली नाही पण ही खुर्ची मस्त आहे हो. ही खुर्ची लय भारी आहे. ते म्हणतायत आमचं विमान राहू दे, तुम्ही विमानात बसून या पाहिजे तर मी त्या खुर्चीत बसतो. ते बघ काय चाललंय त्यांचं. ते आता अर्धा तास नाही, मस्त मला आराम बरं करणार, वाटतंय. झोपू मला नका. माझी तर इच्छाच होती लहानपणापासून विमान बघायचंय. कधीतरी माझं स्वप्न पूर्ण होईल. सो 55 इयर्स हा. स्वप्न घेऊन बसलेत विमानाचं. हा
ह्यांचं असं काही स्वप्न बिप्न नव्हतं, ह्यांचं काय हाऊस नाही एवढी. माझं होतं. आणि माझी पण ही फर्स्टच फ्लाईट असणार आहे. मी अजूनपर्यंत आयुष्यात 27 इयर्स झाली, अजूनपर्यंत मी काय विमानात बसलो नाहीये. पण वरून मी असं बघितलंय, कारण का पॅराग्लायडिंग केलेली. पहिल्यापासून मला ABCD पण शिकवतात. मी पॅराग्लायडिंग केली तर मला वाटत नाहीये की मला अशी भीती वाटेल, पण आय एम नॉट शुअर. बघूया. बाहेर काढून बसत असतात. हे एक काम कर, आपल्याकडे अर्धा तास आहे. तुला उलट्या विलट्याचं काही गोळ्या घ्यायच्या असेल तर घे. नाही उलट्या बिलट्या नाही घेतलेली, ऑलरेडी घेतली आहे मी. काय प्रॉब्लेम नाही. नाही मी घेतली ऑलरेडी. म्हणून मी बोलत होतो की हेवी ब्रेकफास्ट करू नका. काय नाही केलंय, मला काय नाही वाटत. तरी ही लोक पोहे खाऊन आलेली आहेत, नाही आहे सांगितलेलं का? असताना पण. नाही तरी मला काही त्रास नाही होत आहे. ठीक आहे, चला. एक गेस्ट ऑलरेडी वर उडतायत हवेत, तर ती लोक खाली आल्यावरती मग आम्ही वर जाऊ. पण अजून आता काय पेमेंट फॉर्मॅलिटीज वगैरे काय काय असेल ते फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायचे. बघूया. सो हे असं आहे विमान आमचं. आम्ही छान छान फोटोज काढले, छोटूसं 4 जणांसाठी. मागे 2, पुढे 2. आणि हे इतके मोठे पंख आहेत त्याचे. चलो चलो रेडी. पुन्हा एकदा गाडीत बसलेलो आहे. वेट टाइम रेडी. आता आम्ही एअरक्राफ्टच्या दिशेने निघालेलो आहोत. चलो. आलं. हे आमचं एअरक्राफ्ट आहेत आणि हे चाललेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. इथून ये. चाललो आम्ही बसायला एअरक्राफ्ट मध्ये. वी आर रेडी फॉर द टेक ऑफ. आम्ही आज बसलेले आहेत. चलो. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला उजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, ओंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज, काळे भास गच दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट.
झालं आता आमचं झालेलं आहे हवेत उडून. आता जमिनीवरती आलो आम्ही. काय वाटतं कसा होता अनुभव? अनुभव खूप छान होता. 53 वर्षाचं स्वप्न होतं माझं लहानपणापासून. डायलॉग द्यायला नाही सांगत आहे का? रिअल ते माझ्या छोट्या मुलांनी पूर्ण केलं. हो. आणि काय कसं वाटलं आतमध्ये? खूप मस्त वाटलं. भीती वाटली की नाही? भीती वगैरे काय नाही वाटली. तू सोबत होतास तर भीती चल कशाला? चल परत डायलॉग. तुम्हाला परत आहे. मजा आली? मग खरोखर आपली मुलं आपल्या सोबत असते. बिल्डिंग दिसल्या. आणि काय काय बघितलंस वरून? आठवतंय का की अशीच बसलेलीस? आठवतंय नदी पाण्यातून समुद्र होता तो. पहिलीच चुकलीस. हा? पॅगोडा पॅगोडा. पॅगोडा आणि गोरेगाव योगेश्वरी मीरा रोड आणि इंडियन रेल्वे इंटरनॅशनल एअरपोर्ट. खूप छान वाटलं. खूप मस्त हम्म. छान प्रवास होता. असं काय ढवळलं वगैरे नाही यांना? नाही, ती काही भीती नाही. होती बस. बाकी स्मूथ झाली आमची राईड. आणि स्वप्न पूर्ण झालं छोट्या मुला थ्रू. अच्छा अच्छा ठीक स्वप्न आहे. बघायची तर पूर्ण होतात मुलांकडून. स्वप्नांच्या मागे धावायचं हो तर का? पूर्ण होतात मुलांकडून. जास्त पण धावू नका पडाल नाही तर. काय पडणार नाही. एवढं पण नाही. नाही तर अति स्वप्न बोलून अति करून हे नको. हे स्वप्न पूर्ण झालं पण अजून काय पाहिजे? हे मला लहानपणापासून आता काय नाही. आता काय नाही भेटणार. आता नको. नाहीतर अजून नवीन शोधून नाही, काढशील. नाही. आता प्रायव्हेट झालं. आता हेलिकॉप्टर मध्ये फसव. नाही आता नाही. बस झालं एवढं बस. ठीक आहे चला. होतं आम्ही आता लहानपण. जेवायला आलोय. पूर्ण झालं. आता जरा इकडे जेवणार व्हेज आणि घरी जाणार. बाय बाय कर. बाय बाय कर. बाय बाय.